दादा नमस्कार. नमस्कार. दादा आपलं नाव? मी एक शेतकरी दीपक मगरे, बरं. गाव? प्रतापूर. मोबाईल नंबर सांगा दादा. 77 75 84 78 66. बरं. आपण खरबूज लावलेले आहे बरोबर. खरबूज लावलेले आहे. किती एकरमध्ये लावलेले आहे? ती साहेब 2.5 एकरमध्ये आपलं इम्प्लांटेशन केलेलं आहे. 2.5 एकरमध्ये. आपण 2.5 एकरमध्ये कशी प्रोसेस ठेवलेली बरं? काय कंपनीची कसं कोणत्या कंपनी वगैरे? सगळी आपण पुशुरा कंपनीचे प्रोडक्ट वापरलेले आहे. बरं. त्याच्यामध्ये शक्तिमानचा म्हणजे रिझल्ट पण हा चांगला प्रकार होता. बरं. त्यानंतर तुमचं ग्रो मॅजिक, ओके. D3 म्हणून असे भरपूरसे प्रोडक्ट हे चांगले होते. बरं. आणि त्यानंतर तुमचं पुशुरा गोल्डची जी स्लरी तुम्ही बनवून दिली होती ओके. तिच्या ग्रीनरीसाठी आणि सगळ्या पोषणसाठी याच्यावाला रिझल्ट चांगल्या प्रकारे मला दिसलेला आहे. बरं. मी टरबूजमध्ये पण वापरलं होतं आणि आता डांगरमध्ये पण वापरलं होतं. याची उत्तम रिझल्ट आलेलं आहे. सेटिंग कशा प्रकारे बसलेली दादा? सेटिंग ही एकदम उत्कृष्टरित्या मागच्या वर्षापासून यावर्षी सेटिंग चांगल्या प्रकारे बसलेली आहे. बरं. काही रोगराई वगैरे? रोगराई वगैरे आतापर्यंत काही दिसत नाही आहे. बरं. क्वालिटी चांगली आहे. हो. तर पाहू शकता शेतकरी मित्रांनो, आपले मगरे दादा आहे, त्यांना चांगला बेनिफिट भेटला आहे. आपले कृषीजनचे संचालक सोबत आलेले निलेश भाऊ, जे पण आपल्याला पण ते पण सहकार्य करतात. आणि आपण बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगू शकतात? सांगू शकतो की आपल्या पुशुरा कंपनीचे सगळे प्रोडक्ट हे एकदम चांगले आहेत. बरं. त्यांचे रिझल्ट पण चांगला आहे. बरं. आणि सगळ्या काही गोष्टी स्लरीमध्ये पण होतो. दादा आपल्याला काय दोन शब्द म्हणणे? पुशुरा क्रॉप सायन्सची मागच्या वर्षापासून जी स्लरी तयार करण्यात आलेली आहे, बरं. ती स्लरीचे प्रत्येक शेतकऱ्याला खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट भेटत आहे. त्यासोबतच आत्तापर्यंत आम्ही जेवढे काही प्लॉट बघण्यात आलेले आहेत पुशुरा क्रॉप सायन्सच्या ट्रीटमेंटमध्ये, त्याच्यात एकही प्लॉटची केनोपी गेलेली नाही. सगळ्यात महत्त्वाचा विषय. दुसरा विषय असा की जेवढेही प्लॉट आहे त्याच्यामध्ये सेटिंग खूप चांगल्या प्रमाणे लागलेली आहे. आणि दीपक भाऊने तर खरबूजमध्ये जी मिरचीची लागवड केली आहे, हा एक सगळ्या शेतकऱ्यांसाठी एक चांगलं उदाहरण आहे. एका खर्चामध्ये 2 पिकांचं उत्पन्न घेऊ शकता. त्यासोबतच मिरचीला वेगळ्या प्रमाणे काहीतरी ट्रीटमेंट करायची गरज पडत नाही. जे खरबूजला ट्रीटमेंट होत आहे तीच मिरचीला ट्रीटमेंट होते. जे 1 महिन्यानंतर हा प्लॉट आता खाली होणार आहे, त्याच्यानंतर फक्त तुम्हाला मिरचीच बघायला भेटेल. आणि ती मिरची सेटिंग आणि म्हणजे जेव्हा हा प्लॉट निघेल खरबूजचा, तेव्हा मिरची सेटिंगमध्ये राहील, फ्लॉवरिंग चालू होऊन गेलेली राहील. म्हणजे दीपक भाऊला पुढे जास्त खर्च करायची गरज पडणार नाही. आणि दीपक भाऊचं आणि तुमचं दोघांचं खूप चांगल्या प्रमाणे जे नियोजन ठरलं त्या प्लॉटला, त्याच्यानुसार एक खूप चांगला सुंदर प्लॉट तयार झालेला आहे. आणि ज्या ठिकाणी हात टाकला त्या ठिकाणी खरबूजच बघायला भेटतंय, तेही साईजसोबत बघायला भेटतंय. त्याच्यामुळे खूप चांगला योग्य रीतीने हा प्लॉट तयार झालेला आहे. सगळ्या शेतकऱ्यांना हा प्लॉट बघायला या, नक्कीच खूप चांगल्या प्रमाणे प्लॉट आहे.